नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण महिला म्हटलं तर आपल्याला आपला चेहरा अगदी छान असा मस्त ताजेतवाना आणि त्यावरती एकही डाग नसलेला असायला हवा। पण बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती असे वांगाचे डाग होतात। प्रेग्नन्सीमध्ये किंवा मग आफ्टर डिलिव्हरी सुद्धा ह्या गोष्टींना आपल्याला खूप फेस करावं लागतं आणि अशा वेळेस जर आपण याकडे लक्ष दिलं नाही तर आपला पूर्ण चेहरा याने जो आहे अगदी भरून निघतो। मग अशा वेळेस तुम्ही हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा। आपल्याला घ्यायचं आहे केळं आणि केळ हे जे आहे अगदी एवढंही राईप असायला नको, म्हणजे पिकलेलं नको, थोडंसं हिरवट आपल्याला केळं लागणार आहे। केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, रायबोफ्लेविन यासोबतच व्हिटॅमिन B6 यासारखी अनेक जीवनसत्वे असतात। हे सगळे गुणधर्म केळीच्या सालीमध्ये सुद्धा असतात। त्यामुळे आपल्याला इकडे याच्यासाठी फक्त केळीचं साल लागणार आहे। त्यामुळे केळ जितकं पौष्टिक आहे तितकंच त्याच्या सालीमध्ये देखील पोषक तत्व आढळतात। केळ खाऊन आपण केळीची सालं फेकून देतो, परंतु ही साल आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी कामी येते। केळीची साल व केळ कापून त्यासाठी एकत्रित असा आपण फेस पॅक बनवून आपल्या चेहऱ्यावर हा फेस पॅक लावल्यास आठवड्याभरातच आपल्या त्वचेवर त्यांचे चांगले परिणाम दिसून येतात। आणि केळ्याच्या सालीचा वापर करून हा फेस पॅक नेमका कसा बनवायचा चला ते बघूयात। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकलेलं आहे हे केळीची साली। दुसरा इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे लिंबू। यामुळे चेहऱ्यावर निर्माण झालेल्या मुरुमाचे डाग, ब्लॅक हेड्स, डार्क सर्कल आणि पिगमेंटेशनचे डाग दूर होतील। पण लिंबू सगळ्यांना सूट होईल असं नाही आहे, त्यामुळे लिंबू अगदी थोडंसं टाकायचं आहे। त्यानंतर घ्यायचं आहे बेकिंग सोडा, म्हणजे खायचा सोडा, त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हटलं जातं। त्यामुळे हे तुमच्या त्वचेसाठी उत्कृष्ट एक्सप्लोरेटर बनते। आता आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे तुरटी। तुरटी ही तुरट असते, याचा अर्थ त्वचा आकुंचन पावते किंवा आकुंचन पावते। ॲस्ट्रिंजंट तात्पुरते छिद्राचा आकार कमी करू शकतात आणि त्वचा घट्ट करू शकतात। तुरटी हे जे आहे बॅक्टेरियोस्टॅटिक देखील आहे, याचा अर्थ ते जीवाणूंना वाढवण्यापासून प्रतिबंधित करते आणि त्याचे संरक्षण म्हणून उपयुक्त बनवते। आपल्याला थोडंसं पाणी टाकून याचा हा फेस पॅक तयार झालेला आहे। यामध्ये थोडीशी तुम्ही हळद सुद्धा वापरू शकताय। आपण यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहे त्याचा काय आपल्या याच्यासाठी चेहऱ्यासाठी फायदा होतो हे मी तुम्हाला तेवढं सांगितलेलं आहे। जेव्हाही तुम्ही हे बनवणार आहात तेव्हा तुम्हाला हे फ्रेशलीच बनवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, फ्रेशली बनवा। आणि अशा पद्धतीने हे फेस पॅक तयार झालेलं आहे। स्किन म्हटली तर स्किन आपली फार सेन्सिटिव्ह असते आणि कोणाकोणाची तर अति फार सेन्सिटिव्ह असते। मग आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे लगेच चेहऱ्याला लावायचं असं बिलकुल करायचं नाही। हा जो काही आपल्या मनगटाच्या इथला भाग असतो हा पण खूप सेन्सिटिव्ह असतो। त्यामुळे कोणताही फेस पॅक अगदीच तुम्ही बाहेरून क्रीमसुद्धा जरी आणली तर सगळ्यात पहिले ते इथे अप्लाय करायची। 24 तास बघायचं की काही इरिटेशन होतं आहे का किंवा लावल्यानंतर काही तुम्हाला आग होती आहे का, आग होत असेल किंवा काही होत असेल तर ते वापरायचं नाही। सेम मी आता हे तुम्हाला दाखवलं आहे, पण तुम्हाला जर काही आग वगैरे होत असेल तर हे वापरायचं नाही, पहिले इथे वापरायचं। लिंबू तुम्हाला सूट होतं का नाही हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण लिंबूमध्ये ॲसिड असतं, त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले इथे लावायचं आहे। जर 24 तासमध्ये तुम्हाला काही ते झालं नाही तर मग डायरेक्टली तुम्ही चेहऱ्याला अप्लाय करू शकता। चेहऱ्याला कसं अप्लाय करायचं, सगळ्यात पहिले चेहरा व्यवस्थित वॉश करायचा। जिथे आपल्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग आहे, मुरुमचे डाग आहे, फक्त तिथे लावायचं। पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हे लावायचं नाही आणि अशा सर्क्युलर मोशनमध्ये त्याचा आपल्याला व्यवस्थितरित्या जे आहे मसाज करायचा आहे। फक्त 5 मिनटं ठेवायचं आहे, 2 ते 3 मिनटं मसाज करायचं आहे, 5 मिनटं ठेवायचं आहे, त्यानंतर फेस वॉश करून घ्यायचं आहे। रोज तुम्हाला हे करायचं आहे। वांगाचे डाग 15 दिवसात जातील म्हणजे जातील, फार डाग असेल तर थोडासा टाईम लागेल पण जाईल म्हणजे जाईल। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की बेल आयकॉन ऑल करा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, त्यामुळे पटकनचं हा व्हिडिओ शेअर करा। चला धन्यवाद।